शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे गरिबांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ, आदरणीय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पवित्र प्रतिमेस विनम्र अभिवादन केले। शेतकरी, कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या धगधगत्या लोकनेत्याच्या कार्याची प्रेरणा आजही त्यांच्या आठवणीतून आणि कार्यातून जिवंत आहे। दिबा पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र बाळ माने म्हणाले आहेत की दिबा पाटील साहेब यांनी महाराष्ट्रातील कष्टकरी रयतेसाठी, त्यांच्या हितासाठी चळवळीची ज्योत सर्वसामान्य जनता व कष्टकरी जनतेकरिता पेटवली। त्यांनी केलेले कार्य हे चिरंतर अशा प्रकारचे आहे असे आदरणीय आपले सर्वांचे दिबा पाटील यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे। त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते भविष्यात कार्यरत राहणार आहोत, हीच खऱ्या अर्थाने त्यांना आमच्याकडून आदरांजली असेल। यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र बाळ माने, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख औचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत मस्कर, शेकाप नेते काशीनाथ पाटील, शेकाप नेते नारायण घरत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आघाडीचे आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी आदरणीय बाळाराम पाटील साहेब पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आमदार बाळासाहेब पाटील साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री घरत, बबनदादा पाटील, कुटुंबीय दिबा पाटील साहेबांचे आम्ही सगळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी प्रतिप्रमाण आदरांजली वाहणी करता आलेले आहोत। ज्यांनी ही चळवळीची ज्योत सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेकरता पेटवली असे आदरणीय दिबा पाटील साहेब आपले सगळ्यांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आहे आणि त्यामुळं त्यांचं स्मरण करणं हे आमच्या सगळ्यांचं महत्त्वाचं या ठिकाणी काम आहे। त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी केलेलं लोकचळवळीचं काम, सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या कष्टकरी रयतेकरता केलेलं काम हे आजही चिरंतर अशा प्रकारचं आहे। त्यामुळं ती प्रेरणा घेऊन आम्ही सर्वच कार्यकर्ते भविष्यामध्ये सुद्धा कार्यरत राहणार आहोत आणि त्यामुळे शोषित, वंचित, पीडित हा जो सर्वसामान्य कष्टकरी समाज आहे त्याच्या हिताकरता आम्ही सगळेजण सदैव कार्यरत राहणार आहोत, हीच खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता आमची आदरांजली असते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।